मला काही शेक आला नव्हता की असं करतील म्हणून. माझ्या स्वप्नात पण वाटत नव्हतं, पण त्यांनी असं उघडकीस दाखवलं नाही. 1-2-4 वर्ष आपले हाल होतील असं मनाची अपेक्षा होती. रात्रीचे 10 वाजलेत. कोणी एकेकाळी गावची पाटलीण असलेली ही बाई परिस्थितीमुळे शेतावरच्या एका गोठ्यातल्या कोपऱ्यात 4 काड्या जाळत आमच्याशी बोलायला बसलीये. तेवढाच प्रकाश उरलाय आता तिच्या आयुष्यात. आणि लागलेले शेंग असे काळपट पडून जायचे. कर्जबाजारीमुळे तर हे झालं नाही थोडं असं. आणि मुलगी लग्नाची होती, मुलीचं लग्न केले. हां, ते 2-3 लाख रुपये त्यावेळेस झालं होतं देणं. मग ते व्याज वाढत वाढत जास्त झालं पूर्ण. मग आणखीन शेती जे खायचे ते बी गेल्यानंतर काय करू असो उदासून स्वतः त्याशी आम्हाला काहीच कळू दिलं नाही. त्या रात्रीनंतर काळोख सुद्धा बिचकत बिचकतच या गावात प्रवेश करतो. आपल्या खोपटाबाहेरच केंद्रेताई आणि त्यांचा नवरा शेकोटी समोर बोलत बसले होते. डोक्यावर असलेलं कर्ज, त्याचं भरमसाठ वाढलेलं व्याज आणि मुलाच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे, हा सगळाच ताण डोक्यात घेऊन तो आपल्या बायकोशी बोलत होता. बोलता बोलता मध्येच थांबला आणि म्हणाला, जा तू आत जाऊन झोप, मी आलोच थोड्या वेळात. त्या आत जाताच त्यानं खोपटाचं दार बाहेरून बांधून टाकलं. मला असं वाटलं नव्हतं ना. मग पुन्हा नाही, मी खरंच घेतलं म्हणून माझ्या लेकराची शपथ खाल्ले. मी म्हणलं तुम्ही मजाक करायला. नाही नाही म्हणले, मजाक नाही म्हणले, मी खरंच घेतलं म्हणते. म्हटल्यानंतर मग मी थोडं बाजूचे आले, सकाळ हे मारले, मी ऑटो बोलवलं, आपल्या लातूरला घेऊन आले. कमीत कमी पाव लिटरचा पुडून घेतलाय म्हणले डॉक्टरने. म्हणून ह्यांना लातूर न्यावं लागते म्हणून त्यांचीच गाडी घेतली त्यांनी आणि लातूरला सिव्हिलमध्ये नेले. ते विष प्यायल्यानंतर त्यांनी कोसळलेल्या अवस्थेतच बायकोला घेतलेला निर्णय सांगितला. ती घाबरून पत्र्याच्या भिंती बडवू लागली. काही वेळानं मदत आली, लातूरला हॉस्पिटलमध्ये पोचले देखील. पण पाव लिटरपेक्षा जास्त विष प्यायलेला तिचा नवरा परत घरी कधीच आला नाही, येणारही नाही. त्यांच्या नुकत्याच डीएड झालेल्या मुलाची चौकशी केली तर महिन्याभरापूर्वीच तो सुद्धा हार्ट अटॅक येऊन गेल्याचं कळलं. फक्त अंधार राहतो आता या घरात केंद्रेताईंसोबत. मी आपल्याला नेलं असतं तर बरं झालं असतं. असं म्हणजे कसं आहे, तुझा एकतर संसार मोडला, तर मला उलट झालं. अवघड मला सांगू शकत नाही किती अवघड. ताई मी पुन्हा करते, थोड्या वेळानं करते. अंधारून आली बाई घरामंदी रात, राबणारा गेला कसा मातीच्या भावात. अंधारून आली कशी घरामंदी रात, राबणारा गेला बाई मातीच्या भावात. इसकटून गेली सारी संसाराची घडी, छोटी कशी झाली गोष्ट डोंगरा एवढी. छोटी कशी झाली गोष्ट डोंगरा एवढी.
अहो हे चुलीमध्ये झाडं दिसायलेत, कम जाळायला. साहेब 2 वर्ष झालं पाऊस नाही, झाडं जळायला लागली. हायवेवर शेत होतं, टाकली मग टपरी. किती वर्ष सांभाळले तुम्ही ही झाडं? 7 वर्ष सांभाळे साहेब. पोटात ढवळायला लागली. कांदे लावले ते ऊस लावलं होतं ना, तर पाऊस गारा पडल्यात तेव्हा 2 वर्ष आम्हाला काहीच पिकच झालं नाही. आम्ही व्याजान पैसे काढून सनी ते कांदे ते वगैरे लावले होते, पण ते झालंच नाही. कर्ज जास्त झालं होतं. मग कर्ज 1-1.5 लाख रुपये होते. तेवढंच म्हणायचे फक्त, कर्ज जास्त झाले आता लग्न करायचं आणि ते सगळंच एकत्र एवढंच बोलायचे फक्त घरी, मी जास्त काही बोलायचं नाही. त्यांनी विष घेतलं होतं वजन. नाही ते शेतामध्ये होते, शेतात गेले होते, तिथंच विहिरीवर ठेवलेलं होतं ना, तिथंच घेतलं. नाही डॉक्टर आम्ही गेलो होतो घेऊन सनी. तिथून पहिले आमची इथे घाटी ना, तिथं नेलं. तिथून सनी गाडी करून ॲम्ब्युलन्स त्यांचीच केली आणि औरंगाबादला आणलं होतं. 1 रात्रभर राहिले होते, 1 रात्र 1 दिवस. घाटणेपर्यंत शुद्धीत होते. मी म्हणलं आता मुलांचं कसं करायचं, तर म्हणतोच काय नाही, एवढे शब्द बोलले फक्त. दिवसाचं वज रोज मुक्यानं वाहिल, पाचोळा व्हऊन मन जळत राहील, पाचोळा व्हऊन रान जळत राहील. ही या सर्वांची गोष्ट आहे. 50 वर्षांच्या केंद्रेताई आणि 24 वर्षाची कविता राऊत यांची व्यथा एकच, त्यांचा राबणारा साथी त्यांना अर्ध्यातच सोडून गेलाय. लोकांच्या कर्जामुळे असंच आत्महत्या केली त्यांनी. घराचं कर्ज होतं, शेतीचं कर्ज होतं, कर्ज पाणी झालं तर लांब जाऊन तिकडे आवश्यक केले. लोकांचं कर्ज होतं, रानात बी पिकत नव्हतं. हे पाऊस बी नव्हता ना त्या वर्षी लई. पिकायला पीक पाऊस पडला तर पिकत आहे ना, बरडाचं राहणे. मध्ये 2 वर्ष पाऊसच नाही झाला. पाऊस नाही झालं ते थोडा खसला. आता मुलीचे लग्न कसे करायचे, मग लोकांची कामं जातात लोक ती विहिरी बांधायला. तिकून आला ती विहिरीचे कामं बंद झाली परत दुष्काळ पाण्यामुळे. काय करू, काय करावा, नेहमी चिंता तिची. अरे भाऊ तू असं करू नको, भाऊ तू असं करू. भाऊन जी करायचं तेच केलं. शेती गहाण टाकलेली होती ना, व्याजाने पैसे काढलेले होते, त्याच्यामुळे ते बँकेचं कर्ज होतं. मुलगी लग्नाला आलेली होती, अशा टेन्शन होते, सगळं टेन्शन घ्यायचे. माल होत नव्हता, काही नव्हता, पाऊस पाणी व्यवस्थित होत नव्हतं. पाऊस पडला पण ते गाडी पडल्या ना, काहीच राहिलं नाही त्याला. पावला सुद्धा नाही राहिला, नुसत्या धसकाड्या राहिल्या. तेव्हापासून लगे असा अंधार आहे, 2.5 एकर जमीन. कर्ज बरंच होतं, 2 लाख रुपये होते. 4-5 लाख झाले त्याची व्याजाने. लोकांचं देणं होतं, बँकेचं होतं. 2-4 जणांचे 50-50 हजार आहे. मग 1 दिवस असं उठला इथून आणि गेला तिकडे. म्हणला आता शेवट आहे आपला, आपलं जगून काही उपयोग नाही. गेल्या काही वर्षामध्ये त्या विठोबाला का असं सांगावंसं वाटत नाहीये? त्याला जायचं होतं तर आम्हाला नेऊन घालायचं, नंतर त्यांच्या. आपल्याला माहिती आहे आपण कुठे चुकतोय, अशातला भाग नाही की माहिती नाही. फक्त ते काय होतंय त्या वेळेला ते सुधारायला पाहिजे, ते होत नाहीये. पैसे काय कसे फिटून जात असेल, पण असं करायला नव्हतं पाहिजे त्यांनी बी. आपली पुढी मोठी नाही, आपली पुढी मोठी नाही, काहीच मोठं नाही आपलं. दुष्काळ आणि त्याचे परिणाम हे खरं तर आपणच निर्माण केलेले आहेत आणि आपल्यालाच ते प्रश्न सोडवावे लागतील. गळफास घेतला.
रानातच घेतला होता झाडाला, लांब घेतला होता पण आमच्यापासून. तिकडं लांब जाऊन केलं, इथं नाही केलं. आता मंदीच घेतलेलं आहे, मग एक घेतलं त्याने. फार तिकडं ह्याला नगर लांब आष्टीकडं. मी ह्या मुलाला 3 वेळेस तिकडे लावलं, म्हणलं जाय रे आबा काय करतोय पाय. ते गेलो, ते बसलेला होता आणि आम्ही तिथून पुढे झोपी गेलो. ते रातचा केला कारभार. मग ते मग आपल्या घरामध्ये लेकराला खायला सुद्धा नाही. काय सांगा साहेब, काय करावं आता? तो गेला त्या परीने, आपण काय करावं? आपली पुढी मोठी नाही, आपली पुढी मोठी नाही, काहीच मोठं नाही आपलं. पैसे काय कसे फिटून जात असेल, पण असं करायला नव्हतं पाहिजे त्यांनी बी. त्याने तरी त्या झाडाला घेतली. आपल्याला वाटतं औषध प्यावा, काय की त्यांनी ठेवून राडा करून गेलेला आमच्या वाटी. काय परिस्थिती करायची? त्याला जायचं होतं तर आम्हाला नेऊन घालायचं, नंतर त्यांच्या. आपल्याकडे बहुसंख्य शेतकरी वर्ग हा वारकरी, म्हणजे एकदा पेरणी झाली की आषाढीच्या वारीला निघायचं. आणि कशासाठी? तर तो पंढरीचा विठोबा कमरेवर हात ठेवून सांगतो की तू जेव्हा माझं दर्शन घेऊन परत जाशील तेव्हा तुझं पीक कमरे एवढं झालेलं असेल. तर ही इतकी काव्यात्मक गोष्ट, ही इतकी आपल्याला हेलावून टाकणारी गोष्ट. आणि गेल्या काही वर्षामध्ये त्या विठोबाला का असं सांगावंसं वाटत नाहीये, किंवा का असं घडत नाहीये की कमरे इतकं पीक माझं का नाही वाढत आहे? का तिथे पाऊस वेळेवर पडत नाही? का पाऊस योग्य पडत नाहीये? दोन 2012च्या आसपास महाराष्ट्रानं भयंकर दुष्काळ अनुभवला. आधीच स्वतःच्या असंख्य प्रश्नांनी ग्रासलेला, पडेल भावात विकावं लागतं म्हणून पिकलेलं सुद्धा फेकून देण्याचा पर्याय निवडणारा हा शेतकरी या दुष्काळानं पुरता खचून गेला. आणि मग महाराष्ट्राच्या हजारो अशा मुलांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यानंतर सातत्याने हे लोण ग्रामीण भागामध्ये पसरत जाऊन काही 100, काही 1000 अशा भयावह आकड्यामध्ये ते बदलत चाललं. दररोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर आत्महत्येच्या बातम्या वाचून चुकचुकण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नव्हतो. दुसरं असं की हळूहळू त्या बातम्यांची जागा व्यापणं सुद्धा कमी झालं. म्हणजे 4 कॉलमची बातमी नंतर एकाच कॉलममध्ये येऊ लागली. शेवटी हे किती विदारक आहे, हे किती भयावह आहे असं मनाला वाटू लागलं. या सगळ्याची अनेक कारणं असली तरी त्यावेळेसचं सगळ्यात मुख्य कारण होतं पाण्याचा अभाव. आता दुष्काळ म्हणजे केवळ पाऊस नसणं नव्हे, तर दुष्काळ म्हणजे पाणी नसणं. आपलं शेत हिरवगार होण्याचं स्वप्न ते केव्हाच विसरून गेले होते. हा हतबल झालेला आणि होरपळलेला महाराष्ट्र फक्त डोळ्यातूनच पाणी काढत होता. मी थोडासा अल्पमती आहे, अल्पज्ञानी आहे, पण मला असं वाटतं की मानवनिर्मित जास्त कारण आहेत यामध्ये. दुष्काळ आणि त्याचे परिणाम हे खरं तर आपणच निर्माण केलेले आहेत आणि आपल्यालाच ते प्रश्न सोडवावे लागतील. त्यामुळे आपल्याला माहिती आहे आपण कुठे चुकतोय, अशातला भाग नाही की माहिती नाही. फक्त ते काय होतंय त्या वेळेला ते सुधारायला पाहिजे, ते होत नाहीये. पाण्याचे स्रोत आपण जर बुजवून टाकले, त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, ते पुनरुज्जीवित केले नाही, कारण उद्या जमिनी तर वाढणार नाही, नैसर्गिक स्रोत वाढणार नाहीयेत. आहे तेच आपल्याला जपून वापरावं लागेल, काळजीपूर्वक वापरावं लागेल. तर आपण निर्माण केलेले प्रश्न आपण संपूया. आता तिथं सिमेंटच्या भक्कम कंपाऊंडचं बांधकाम चालू आहे. त्या अगोदर तिथल्या स्थलांतर करू शकणाऱ्या सगळ्यांनी बाहेर पडायचं. बाकीच्यांना
तोडून कापून मुळासहित उचकटून बाहेर फेकलं जाईल. अरे पण एक माणूस पैसे देऊन असा अर्धा अधिक भूगोल विकत कसा काय घेऊ शकतोय? आपल्या गावचं चित्र हे असं नव्हतं. कोणीतरी ते बदलायलाच हवं होतं. त्याची सुरुवात नामने केली. ही त्या बदलाची गोष्ट आहे. 10,000 एकर जमीन, तिथलं माळ मैदान, टेकडी, ओढा, डोंगर आणि त्यांच्यावर खेळणारी मोकळी हवा आणि आतलं पाणी, या सगळ्यांसहित ती जमीन एक माणसाने विकत घेतली. आता तिथं सिमेंटच्या भक्कम कंपाऊंडचं बांधकाम चालू आहे. त्या अगोदर तिथल्या स्थलांतर करू शकणाऱ्या सगळ्यांनी बाहेर पडायचं. बाकीच्यांना तोडून कापून मुळासहित उचकटून बाहेर फेकलं जाईल. त्या टेकडीचे राय तुकडे करून ओढ्यात गाडले जातील. त्या झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या तोंडी सिमेंटचे तोबरे देऊन त्याची वळवळ कायमची बंद केली जाईल. काही जाणकार दगडांना कंपाऊंडच्या भिंतीमध्ये चिनून ठार मारलं जाईल. आणि शेवटी काळ्या आईच्या माथ्यावरून बुलडोजर फिरवून बळीराजाला पुन्हा एकदा पाताळी धाडलं जाईल. कंपाऊंडच्या आत सारी जमीन सिमेंटची होईल.